ॲडव्होकेट विपुल दुशिंग हे नाव आता तुमच्या कानावर आलं असेल. गेल्या 2-3 दिवसांपासून तुम्ही हे नाव ऐकत असाल आणि हे नाव ऐकण्यामागचं कारण म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांची बाजू कोर्टामध्ये हे दुशिंग मांडतात. आता दुशिंग यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही स्टेटमेंट्स केली आणि त्यांच्या स्टेटमेंट्समुळे आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच वाद निर्माण झालेला आहे. हा वाद काय आहे हे तर आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण दुशिंग यांनी कोर्टामध्ये हगवणे कुटुंबियाची बाजू मांडताना काही आर्ग्युमेंट्स केली होती. ही आर्ग्युमेंट्स त्यांनी नंतर माध्यमांसमोर सुद्धा सांगितली आणि या आर्ग्युमेंट्समध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यावरनं अनेक गोष्टी याबद्दलचं गूढ निर्माण झालं होतं. हे 3 प्रश्न नेमके कुठले होते, त्यांची पोलिसांनी आता आम्हाला काय उत्तर दिलेली आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण दुशिंग यांनी आत्तापर्यंत काय काय म्हटलेलं आहे, त्यांच्या पत्रकार परिषदेमधले त्यांचे मुद्दे कुठले होते आणि ते कसे चुकीचे ठरत आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवात करूयात दुशिंग यांच्या त्या 3 प्रश्नांपासून. त्यांनी काय विचारला होता प्रश्न, तर त्यांचं असं म्हणणं होतं की वैष्णवी हगवणे ही तिचा जेव्हा मृत्यू झाला याआधी ती कुठल्या तरी एका व्यक्तीशी चॅट करत होती आणि त्या चॅट संदर्भात हगवणे कुटुंबियाने तिला अनेकदा जाब विचारला होता. त्याच्यावरनं त्यांची भांडणंसुद्धा झाली होती. जे कसपटे आहेत म्हणजे वैष्णवीचे जे पालक आहेत त्यांनीसुद्धा वैष्णवीनी मोबाईल वापरू नको काही दिवस असं तिला सांगितलं होतं. तिचा मोबाईलसुद्धा काढला होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या विपुल दुशिंग यांचं असं म्हणणं आहे की आमचं पोलिसांना पहिल्या दिवसापासून सांगणं आहे की तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तपास करा की म्हणजे वैष्णवीच्या चॅटमध्ये नेमकं काय आहे, ती कुठल्या व्यक्तीशी बोलत होती, त्या व्यक्तीमुळे तिने काही टोकाचं पाऊल उचललं आहे का, या सगळ्या संदर्भात सुद्धा तुम्ही तपास करा. तो पोलीस करत नाही आहेत आणि तो त्यांनी करावा अशी आमची मागणी आहे, अशी त्या हगवणे कुटुंबियाची मागणी आहे असं विपुल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. आता याला पोलिसांनी काय उत्तर दिलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा दुसरा प्रश्न होता ते म्हणजे पोलिसांनी जी कलमं लावली आहेत, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की किरकोळ मारहाण झाली, 2-4 चापट मारल्या एखाद्या बायकोला तर ती काय हॅरेसमेंट होत नाही. आता त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांचं जी सनद आहे ती सुद्धा रद्द करण्यात यावी अशी आता मागणी करण्यात आलेली आहे. थेट महिला आयोगाने सुद्धा पत्र लिहिलेलं आहे बार काउन्सिलला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची किती गंभीर दखल घेतली आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पण त्यांनी हे वक्तव्य करताना त्यांनी FIRचा दाखला दिला आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की FIRमध्ये जी कलमं लावलेली आहेत त्याच्यावरनं मी हे म्हणतोय आणि त्याच्यामध्ये असं वाटतंय की काय तिला हॅरेसमेंटसारखी मारहाण झालेली नाही आहे. हॅरेसमेंट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला सातत्याने मारहाण होत असेल आणि त्याचं इंटेन्शन हे त्या व्यक्तीने काहीतरी टोकाचं पाऊल उचलावं किंवा त्या व्यक्तीला काहीतरी हर्ट व्हावं याच्यासाठी जर असेल तर त्याला हॅरेसमेंट म्हणतात असं त्यांचं वक्तव्य होतं. आता हे सुद्धा आम्ही पोलिसांना विचारलं की तुम्ही खरंच अशी काही सॉफ्ट कलमं लावलेली आहेत का ज्याच्यामुळे हे आरोपी सुटू शकतील, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या प्रश्नावर पोलिसांनी काय उत्तर दिले हे सुद्धा आपल्याला समजवायचं आहे. आणि तिसरा प्रश्न त्यांचा असा म्हणणं होतं की वैष्णवीला मारहाणच झाली याच्याबद्दल आम्ही मीडियामधनं ऐकतोय, आमच्याकडे काही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट नाही आहे आणि जे तिच्या अंगावर बळ दिसत आहेत किंवा ज्या जखमा दिसत आहेत ते आमच्यापर्यंत त्याच्या संदर्भातली काही माहिती आली नाही. आम्ही मीडियामधनं त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काही आम्हाला मिळालेला नाही आहे. आणि दुसरीकडे त्यांचा असाही दावा होता की ही जी मारहाण झालेली आहे ती हगवणेच कुटुंबियांनी केलेली आहे, याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा हा पोलिसांकडे नाही आहे. दुसरं ते असं म्हणतायत की ही जी मारहाण आहे ती जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली त्याच्या 24 तास आधीची आहे का किंवा त्या दरम्यानची आहे का याच्याबाबत सुद्धा पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही मारहाण खरंच हगवणे कुटुंबियांनी केली आहे का अशी सुद्धा शंका येते असं त्यांचं म्हणणं आहे. आता या विपुल दुशिंग यांच्या या सगळ्या स्टेटमेंट्सबद्दल पोलिसांनी उत्तर दिलेली आहे. ही उत्तरं काय आहेत, पोलिसांचं या सगळ्या संदर्भातलं म्हणणं काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. हे आपण या सगळ्या व्हिडिओच्या अर्ध्यात बघूयात. पण सुरुवात करूयात ते दुशिंग यांनी परवाची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे मांडले त्याच्यापासून. आता ते मुद्दे FIRमध्ये काय म्हटलेले आहे आणि वैष्णवी हगवणे हिच्या पोस्टमॉर्टममध्ये काय म्हटलेलं आहे हे आपल्याला समजावून लागेल. आता ही क्रोनॉलॉजी तुम्ही आधी समजावून घ्या. ही जर आपण समजावून घेतली तर मग जे दावे केले जातात आणि त्याची जी उत्तरं आहेत ती आपल्याला समजायला सोपं जाईल. तर विपुल दुशिंग यांच्या पत्रकार परिषदेमधले महत्त्वाचे मुद्दे असे होते की त्यांचं असं म्हणणं होतं की मला हगवणे कुटुंबियांकडनं जी माहिती मिळाली, त्यांनी जे मला सांगितलं त्याच्या आधारे मी माझं आर्ग्युमेंट केलं. आता त्यांचं म्हणणं काय की पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्याची जाणीव तिच्या घरच्यांना सुद्धा होती, त्यामुळे पोलिसांनी त्या अर्थाने सुद्धा तपास करावा. तिच्या घरच्यांनी तिचा मोबाईल ताब्यात सुद्धा घेतला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि तिने जे चॅटिंग केलेलं आहे एका व्यक्तीसोबत त्या सगळ्या संदर्भातले स्क्रीनशॉट्स आहेत किंवा त्या संदर्भातली जे चॅटिंग आहे
ते आमच्याकडे सुरक्षित आहेत आणि वेळ येईल तेव्हा आम्ही ते सादर करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही पोलिसांकडे सादर केलेले आहेत असं सुद्धा त्यांचा दावा त्या सगळ्यामध्ये आहे. आता जेव्हा त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही कोर्टामध्ये माध्यमांसमोर वैष्णवीचं कॅरेक्टर ॲसेनेशन करताय, तिच्या चारित्र्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात, तर त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की मी तिच्या कॅरेक्टरवर काही बोललेलो नाही आहे, पण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा ज्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या पद्धतीनं सुद्धा पोलिसांनी तपास करावा, मोबाईल तपासावा, हे आमचं म्हणणं आहे. आता पुढे जेव्हा जे मगाशी मी म्हटलं की त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये की एखाद दुसरी चापट मारली म्हणजे ती काही हिंसा होत नाही आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 324ची मारहाण आहे ती किरकोळ स्वरूपाची आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंटसुद्धा या सगळ्या संदर्भात स्पष्ट आहे, ते आम्ही कोर्टात सादर केलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता हॅरेसमेंट असण्यासाठी किंवा होण्यासाठी त्याचा उद्देश असावा लागतो असं सुद्धा या दुशिंग यांचं म्हणणं आहे. FIR मधली स्टेटमेंट्स आहेत ती वेग स्वरूपाची आहेत, म्हणजे आम्हाला कळालं, मारलं, असं असेल तसं असेल असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता FIR मध्ये काय म्हटलं हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीसोबत ही वैष्णवी चॅट करत होती त्याची 18 तारखेला एंगेजमेंट होती, म्हणजे वैष्णवीने 16 तारखेला आत्महत्या केलेली आहे आणि त्या व्यक्तीची एंगेजमेंट ही 18 तारखेला होती. त्याच्यामुळे याच्यामधनं काही झालंय का, टोकाचं पाऊल उचललंय का, या अर्थाने सुद्धा पोलिसांनी तपास करावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता मारहाण यांनीच केली म्हणजे हगवणे कुटुंबियांनीच केली याचा अर्थ काढायची गरज नाही आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्या स्टेटमेंटमध्ये म्हणलं होतं. आणि त्यावेळेस शेवटी त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काही माध्यमांसमोर येणार नव्हतो, आम्ही काही म्हणणार नव्हतो, पण मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दासुद्धा पुढे यावा, पोलिसांनी या चॅटच्या संदर्भातनं सुद्धा तपास करावा म्हणून आम्ही माध्यमांसमोर आलो आणि ही सगळी माहिती आता समोर केलेली आहे. हे झालं त्यांचं स्टेटमेंट आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न. आता माझ्या हातात ही FIR पण आहे. या FIR मध्ये नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस, वैष्णवीने जेव्हा आत्महत्या केली किंवा तिचा जेव्हा मृत्यू झाला, कथित आत्महत्या आपण म्हणू शकतो, त्याच्यावेळेस काय घडलं होतं हे सुद्धा आपण या सगळ्या FIR मधनं समजावून घेऊ शकतो. तर या FIR मध्ये म्हटलेलं आहे की वैष्णवीला काही त्याच दिवशी मारहाण झाली नाही, म्हणजे 16 तारखेला जेव्हा तिचा मृत्यू झाला त्याच्या आधी जेव्हा तिचं लग्न झालं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ व्हायला सुरुवात झाली होती असं या FIR मध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही जेव्हा तिचं लग्न झालं त्यावेळेस त्यांना 51 तोळे सोनं दिलं होतं, फॉर्च्युनर गाडी दिली होती, चांदीची भांडीच दिली होती आणि सनीज वर्ल्ड सुसगाव इथे आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न दिलं होतं. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून शशांक आणि तिचे सासू सासरे घरातील किरकोळ कामाचे कारण काढून तिच्याबरोबर भांडण करू लागले असं FIR मध्ये म्हटलेलं आहे. ही FIR ही वैष्णवीच्या वडिलांनी दिलेली आहे. आता याबाबत वैष्णवींनी फोनद्वारे त्यांना सांगितलं होतं तिचा संसार टिकावा म्हणून त्यांनी अनेकदा मुलीची आणि जावयांची समज घातली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. लग्न झाल्यानंतर 4-5 महिन्यात लता हगवणे ज्या तिच्या सासू आहेत त्यांनी तिला चांदीची भांडी मागितली आणि ती दिली नाहीत म्हणून तिला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीचे सासू लता, ननंद करिश्मा आणि सासरे राजेंद्र धीर सुशील यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली असं या FIR मध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे दुशिंग जे म्हणतायत की ती चॅटिंग करत होती किंवा तिचे काही मोबाईल हे केले होते, तर हे जे FIR आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वैष्णवीच्या लग्नाच्या नंतर 2 दिवसातच तिचा छळ करायला सुरुवात केली होती. मग कधी गाडी मागितली, कधी सोनं मागितलं, कधी चांदीची भांडी मागितली, अशा मागण्या त्यांच्या थांबतच नव्हत्या आणि त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग तिचा छळ केला जात होता, मग तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते असं सगळं ह्याच्या जे त्यांचं FIR आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ही जी मारहाण झालेली आहे वैष्णवीला ती काही पहिल्यांदा नाही झालेली, ती अनेकदा मारहाण झाली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 27 नोव्हेंबर 2023ला सुद्धा या सगळ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने रॅट पॉयझन म्हणजे उंदीर मारायचं जे औषध असतं ते खाऊन तिचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि जेव्हा तिच्यावर उपचार सुरू होते तेव्हा हे जे हगवणे कुटुंबीय आहे ते एकही दिवस तिला बघायला आलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अनेकदा म्हणजे जो शशांक आहे तिचा पती आहे तो अनेकदा तिला मारहाण करायचा आणि तुझ्या वडिलांनी मला पैसे दिले नाही, तुझ्या बापांनी मला पैसे दिले नाही, तुला काय आम्ही फुकट पोसणार आहोत का, तुझ्या वडिलांना तुझ्या बापाला काही भीक लागली आहे का, असं तिला सातत्याने म्हटलं जायचं, तिला हॅरॅस केलं जायचं असं सुद्धा या FIR मध्ये म्हटलेलं आहे. आणि अगदी मी ही FIR अगदी सविस्तर आहे, मोठी आहे, अनेक संदर्भ त्याच्यामध्ये दिलेले आहे, पण अगदी आपल्याला कळावं आणि या सगळ्या रेफरन्स लागावं म्हणून म्हटलेलं आहे. जेव्हा तिचा मृत्यू झाला
त्यावेळेस जेव्हा हे सगळे कसपटे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये गेलं, तिचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या वेळेस त्यांना जेव्हा तिच्या अंगावर एवढ्या व्रण दिसले, एवढ्या सगळ्या जखमा दिसल्या, त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला. कोणाला? तर हगवणे कुटुंबियांना. त्यावेळेस ते काय म्हणाले? कसपटे याच्यामध्ये म्हणतायत की मी व माझे नातेवाईक यांनी वैष्णवी हिच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहिल्या असता तिच्या दोन्ही हातावर, दोन्ही मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनवटीवर कसला तरी लालसर व्रण दिसून येत होता. सदरवेळी मी शशांक व त्याचे वडील राजेंद्र यांस वैष्णवीचे अंगावर जखमा कशाने झाल्यात असे विचारणा केली असता शशांक व राजेंद्र यांनी सांगितलं की तुला आधीच सांगितलं होतं की आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायची का? म्हणून मारून टाकलं तुझ्या पोरीला. असं थेट स्टेटमेंट हे शशांक आणि त्याच्या वडिलांनी राजेंद्र यांनी केलं होतं जेव्हा खरं तर वैष्णवीचा मृत्यू झाला होता. इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट होती आणि त्यावेळेस ते थेट अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सुद्धा त्या वकिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण येऊयात त्यांचे 3 प्रश्न आणि त्याची उत्तरं. जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्यांचे प्रश्न होते की वैष्णवीचे चॅट आहेत ते कुठल्या तरी व्यक्तीशी बोलत होती, त्याची एंगेजमेंट होती, त्याच्या संदर्भातनं पोलिसांनी तपास करावा. तर पोलिसांशी जेव्हा आम्ही बोललो, जे या केसमधले म्हणजे वैष्णवीचा मृत्यू झाला, वैष्णवीची आत्महत्या जी डावरीच्या संदर्भातनं झालेली आहे, त्याच्यामधले जे आयो आहेत म्हणजे इन्व्हेस्टिंग ऑफिसर आहेत जे या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत, त्यांचं नाव अनिल विधाते आहेत, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. ते काय म्हणतायत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे सगळे चॅट्स फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत आणि त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही या सगळ्या संदर्भातलं भाष्य करू. आता दुसरा जो प्रश्न होता की जेव्हा ते वकील म्हटले होते की 2-4 चापटा मारल्याने काही हॅरॅसमेंट होत नाहीत आणि पोलिसांनीच ही अशी कलमं लावलेली आहेत, सौम्य कलमं आहेत त्या सगळ्या संदर्भातनं किंवा तिची हॅरॅसमेंट झाली असं कुठेही त्याच्यामधनं स्पष्ट होत नाही. त्याच्यावर पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही 304B ज्याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आहे आणि 306 ज्याच्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे ही कलमं लावलेली आहेत. आता ही IPCची कलमं आहेत. त्याचं BNSमध्ये काय होतं तर BNSमध्ये ती 80/2 हे कलम होतं जे 304 IPS जुनं IPSमधलं कलम आहे. जे डावरी डेथ म्हणजे हुंड्यासाठी एखाद्याचा मृत्यू होतो की हुंड्यामुळे एखादी व्यक्ती आत्महत्या करते या सगळ्या संदर्भातला तो गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये 7 वर्षाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा आहे. दुसरं जे कलम लावलं आहे ते 306चं लावलं आहे म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त करणे, जे नवीन BNSमध्ये 108 असं कलम आहे ज्याच्यामध्ये आपण जर शिक्षा बघितली तर जवळजवळ 10 वर्षाची शिक्षासुद्धा या सगळ्यामध्ये होऊ शकते असं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे वकिलांचा तोही दावा खोडून काढलेला आहे की आम्ही काही सौम्य कलमं लावलेले नाहीत, त्यांच्यावर कठोर कलमं लावलेली आहेत. आता तिसरा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी मारहाण झालेली आहे वैष्णवीला जसं म्हटलं जातं आहे जी 24 तास आधीची आहे का याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. तर ही जी मारहाण आहे ती आरोपींनीच केली आहे म्हणजे हगवणे कुटुंबियांनीच केली आहे. याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा पोलिसांकडे नाही आहे किंवा त्यांनी कुठलाही पुरावा कोर्टात सादर केलेला नाही आहे. तर त्याच्यावर जे अनिल विधाते जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या केसमधले आयो आहेत त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भातले सगळे जे सबळ पुरावे आहेत ते आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते कोर्टामध्ये सादरसुद्धा करूया. आता जे वकील म्हणत होते की तिला काही मारहाण झालेली नाही आहे किंवा तिला जी सौम्य स्वरूपाची मारहाण झालेली, चापट वगैरे मारणं काही इतकं हॅरॅसमेंटमध्ये येत नाही, तर हा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा माझ्या हातात आहे. तो कदाचित त्यांनी बघितला आहे की नाही माहीत नाही, पण ते सातत्याने म्हणतात की आमच्यापर्यंत तो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही आहे. त्या रिपोर्टमध्ये जी नोट लिहिली आहे ससूंनी दिलेला रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये ओपिनियन म्हणजे कशामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की डेथ ड्यू टू सिग्नेचर कम्प्रेशन ऑफ नेक विथ एव्हिडन्स ऑफ मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी विसेरा अँड आर्टिकल्स प्रोसेस्ड फॉर केमिकल ॲनालिसिस असं त्यांनी म्हटलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे डेथ ड्यू टू सिग्नेचर कम्प्रेशन ऑफ नेक म्हणजे गळ्याच्या इथे गळफास लागून तिचा मृत्यू झालेला आहे. विथ एव्हिडन्स ऑफ मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी म्हणजे तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत, गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आलेल्या आहेत. हे सुद्धा त्यांनी या सगळ्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी त्याचा दाखला दिलेला आहे. त्यामुळे हा गव्हर्नमेंटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, कोणी दिलेला नाही आहे किंवा सांगीवांगी रिपोर्ट नाही आहे, हा ऑथराइज्ड रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की तिच्या शरीरावर या जखमा आहेत किंवा तिला जी गंभीर स्वरूपाची मारहाण झालेली आहे हे सुद्धा पोस्टमॉर्टममधनं समोर आलं. त्यामुळे ज्या पद्धतीने हे म्हणतात की साधी मारहाण झालेली आहे किंवा चापट मारलं म्हणजे काही हॅरॅसमेंट होत नाही, त्यावेळेस त्यांनी हा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा बघणं आवश्यक आहे की कशा पद्धतीनं वैष्णवीला ही सातत्याने मारहाण होत होती. ती काही एका दिवशी होत नव्हती, ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच ही सगळा छळ आहे तो सुरू झाला होता. मग
काही चांदीची ताटं दे किंवा आम्हाला लोन हवं आहे तर तुझ्या वडिलांकडनं 2 कोटी रुपये आण, आम्हाला जमीन खरेदी करायची आहे, आम्हाला अनेक गोष्टींसाठी पैसे हवे आहेत, ते जर नाही मिळाले तर तुझा छळ करू, अशा अनेक गोष्टी मागून तिचा सातत्याने छळ केला होता आणि त्यातनंच तिने हे सगळं टोकाचं पाऊल उचललं आहे हे आता या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. आता बघणं गरजेचं असणार आहे की या केसमध्ये पुढे नेमकं काय होतं. यावर जे दुशिंग आहेत वकील त्यांनी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात ते आरोपीची वकील आहे. जेव्हा एखाद्या अशिलाचं वकीलपत्र घेतलं जातं त्यावेळेस त्याची बाजू मांडणं, त्याची भक्कमपणे बाजू मांडणं हे प्रत्येक वकिलाचं काम आहे. पण हे करत असताना एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर ॲसिनेशन होणार नाही, तिच्या चारित्र्यावर चिंतोडे ओढले जाणार नाहीत आणि ही केस कुठल्या तरी वेगळ्याच बाजूला जाईल असा प्रयत्न होणार नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण बघितलं तर स्वारगेट बलात्कार केसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक स्टेटमेंट्स यायला लागली होती की त्या व्यक्तीचे म्हणजे जी मुलीवर बलात्कार झाला होता आणि जो आरोपी होता गाडे त्यांनी आधीसुद्धा संपर्क केला होता, त्यांच्यामध्ये काही आर्थिक ट्रान्झॅक्शन झाले होते असे दावे हे वकिलांनी कोर्टामध्ये केले होते आणि याच्यामुळे अर्थात त्या मुलीच्या कॅरेक्टरवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते. पण जेव्हा तपास झाला कोर्टामध्ये अनेक बाजू समोर आल्या त्याच्यामध्ये हे सगळे दावे फोल ठरले होते. त्यामुळे वैष्णवीच्या केसमध्ये सुद्धा असा प्रयत्न होतोय की काय असा प्रश्न आता विचारला जातोय. त्यामुळे हे वकिलांचे 3 प्रश्न काय होते हे आम्ही तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची नेमकी पोलिसांनी काय उत्तरं दिलेली आहेत, फॅक्ट्स काय आहेत, कागदपत्र काय म्हणतायत हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आता तुमचं मत ठरवा आणि या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद. भाई हमारा पेट ही बढ़ा दिया, का टाइम हो